आता हे काय गाडीवानाची चुकी ह्यानं मोर घेत त्यानं मोर घेत त्यानं मोर घेत त्यानं माग घे आणि त्या अर्ध्या पाऊण तासात पडला अंधार की त्या कमिटीने कॅन्सलच करू मी म्हणायचं आमची गाडी एक करील त्यानं म्हणायची ते एक करील यानं सगळीच म्हणणारी एक एक करील पण खरं अक्षरच्या बैल पळून कोणाचा एक होतोय ते कळेल का काय वाटतं म्हणजे आता ह्यातल्या वस्तू तयार करणारच की मग रोमन तीच वस्तू पाळणार ह्यो बैल टिकणार आहे का त्यांना नाही ह्या बैला कोण शिक्षण करणार असते ती जुडेदार येते ती पाहुणे रावळे येते ती सगळे येते ती आपण काय ते इकलाय बैल का काय करार केला का काय केला आणि एका टायमाला मी दोन दोन खरेदी करतो तेव्हा ती जुळत या एक एक खरेदी करून काय उपयोग पाडून लागला हाता पायाला याला इजरी एवढी इजरी घाटात चालते ती पुण्याला आपल्याकडे तसली इजरी चालते दादा एकदम साधा माणूस म्हणजे गरीब शेतकरी आणि गरीब तुम्ही हिंद केसरीला आपण बैल बघितला होता पहिल्यांदा तेव्हा आपण त्याला खरं पळ बघितला हार पचावली तर तो खेळ आहे हार पचाना त्यानं खेळू बी नाही बरोबर काय बी करू नाही काय आहे सलामी बघू आपली मोडल्या पायात मी गेली का मोडलाच पाय मोडला की उलटूनच पडलं बर बर दादा पायाला हीच हे झालेलं का मोडलं ही नवीन खरेदी ना तुमची हो बर कुठनं घेतलाय खरसुंडी खरसुंडीत ना कस काय पायाला कस काय झाला विषय काय पायाला बांधलं होतं लोखंडी मॅक ठोकली होती बर बर लोखंडी मॅक ठोकली मॅक उपटून पळालो की जपव पळाल्यामुळं मोडल्या पायात मॅक गेली का मोडलाच पाय मोडला की उलटूनच पडलं बर 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 मग त्याला आता उपचार कसं काय केले उपचार केला की आम्ही आपला गावठी उपचार चालू केलाय आम्ही कांबी बिंबी कळकाच्या बांधून अंड बिंड त्याला ते लेप देऊन पास्टल केलंय 4 आणे पाय त्याचा झाला चांगला बर बर 12 आणे राहिल्या पण ते आता म्हणजे आता नाही काय होत त्याला कव्हर होण्याचं किती चान्सेस आहेत दादा ह्याच्यामध्ये 2 महिने 2 महिन्यात 2 महिने जाणार म्हणजे आता वय काय आहे याचं वय 1 वर्ष 2 महिन्याचा आहे बर म्हणजे कवळ वय असल्यामुळं कव्हर लवकर होणार हो बरोबर किती नवीन खरेदी केली दादा तुम्ही आता 31,000 बर बर 31,000 किती कोंड घेतले दादा हे काय ह्यो आता ह्यो खरसुंडून आणले बर ह्यो 42,000 ला बसला बर ह्यो वय ह्यो नाव काय ठेवलंय का नाही दादा नाही अजून आता ठेवायचे ते नाव ठेवायचे ते सर ह्याच वय काय दादा हा ह्याच वय काय ह्यो 1 वर्ष 3 महिने बर 42,000ची खरेदी हो 42 चा ह्यो कसं कसं योग आला म्हणजे घ्यायचं दादा काय विषय योग आला म्हणजे तिथं खरसुंडीला अड्डा बैलगाड्याची रेस होती बर तिथल्या बैलगाडीवाल्याला जोडीदार होतं आपलं ते रोमन घेऊन रावण घेऊन बोलावली त्याने मग गेलो तर म्हणलं बाबा हाय अड्डा तर आपलं मग अड्डा बी कडून आपल्याला खोंड बी घेऊ 2 पोरांना म्हणलं चला मग आम्ही परत ही खोंड घेतली 2 आलो काय बघितलं दादा याच्यात काय बघितलं खोंड आपली म्हणजे माझ्या पसंतीनं गळवण नाही पाहिजे बेपाट नाही पाहिजे शेपूड आथरा पाहिजे मानकुटं लांबडं पाहिजे बर नक्की तळा खोराला 1 नंबर फेटेला पाहिजे चेहऱ्याला बारीक चेहरा पाहिजे असा रुंद नाही मस्ताक पाहिजे अशी बघून घेतली तुम्ही दादा जरा वेगळीच पारख असते तुमची हो पार्क पारख म्हणजे तुमची बघण्या नाही मी माझ्या अकलनं घेतो मी कोणाचं ऐकत नाही आणि कोणाचं काय नाही मला स्वतः पटलं की घेणार हो आता किती दावणीला इथे टोटल आता 5 आहे ते अजून दाखवा की जरा ह्यो आणला बघा ह्यो आता आणला चिडचणवरनं बर ह्यो बी 1 वर्ष 2 महिन्याचा आहे ह्यो 25,000ची खरेदी बर हे बी पसंत पडला 1 नंबर असं ह्याचं एक शरीर वेगळंच आहे बघा यागनं घ्यायचे बघा तुम्ही दिसायला जरा ते लयच वेगळा आहे हा वेगळा आहे जातीगोतीला चांगला आहे कवळा आहे माहोळ प्युअर मध्ये लागला बर 25,000 भेटला ह्यो 25,000
किती आणले तिकडून कसं? तिकडून हे दोन आणली ते काय तो कोसा एक आणला पाड्यालचा बर बर बर. तो 41 ला बसला ह्यो. हा हा हा. फेरा बिरा काय आता फिरत शिकवणी चालू आहे का नाही? 41 ला बसला. बर. ह्यो 1 वर्ष 3 महिन्याचा आहे. हो होय. 1 वर्ष 3 महिने म्हणजे अजून त्याला आपली भाषा कन्नडी भाषा आणि आपल्या भाषेत फरक आहे. हा 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 हा. ते आता आपलं सर फिर चल फिर त्याला अजून कळना. यांना काय कन्नडी भाषा लागते? कन्नडी ते कुठले येते हा हा हा. ते हरेक फिरेक करते ती ते काय आपल्याला जमाना अजून. हो. आता तिकडे 2 आहेत दादा, ते पण आता हो ते नवीन आता आहे. हे 4 झाले बघा. हे 2 आणली हा, हा. करसुंडीनं 2 ही चिडचर वरनं 2 आणली. बर बर बर. तो 40,000 ला घेतला जाग्याव. हा हा. 80,000 ला 5-6 गिरायकाने मागितलं. डबल देतो मला म्हणले. म्हणलं बाबा डबल नाही काय नाही, हा हा. मी एकट्याला कशाला आलोय म्हणलं, डबल घ्यायला आलोय होय. हा हा. म्हणलं पैसे बिशे काय काढणार म्हणलं. जागेवर मागत होती का? जाग्यावर लगेच डबल मागित होते आपल्याला. हा हा हा. 80 देतो म्हणायची. हा. वस्तू त्याच्यापर्यंत काय झालं लांब ना आल्यामुळं हा. ती हे म्हणजे वाकली म्हणजे टेम्पोत ती शबाळली का लय, बर बर बर. त्यामुळं त्याने कुशी पाडले. हम्म. पाणी प्याला खायला वाट कासकुस करते ते ना आपलं. तिकडच्या म्हणजे खाण्यात आणि इकडच्या खाण्यात काय दादा हो. म्हणजे बदल असा काय? फरक म्हणजे काय होतो, चवीत फरक, पाण्यात फरक. ते कुठलं हा. पाणी हलका आहे लय. हा, बरोबर आहे. ते आपलं हे पाणी जड आहे. हा हा. आणि ते माणूस तर जरा थोडस हेच होणार. त्यामुळं आपल्याला हवामान ते कशी तिकडं उन्हाळा लय, हा. आपल्याकडे गारठा. मग आता गारठ्यामुळे पाणी कुठे पेते तिले. हम्म, हम्म, हम्म. परत जिबीला काटा आलं जरा त्याचं कुकडं. परत मी इंजेक्शन हे 2-3 केले. बर बर. मग जरा टाकटीक झाले. मग आता ह्यो परत ह्यो आपला ह्यो गावठी आपला ह्यो जुना ह्यो कोण. हा हा हा. जुना तो पहिला. बर. ह्याचं काय नाव दादा? 5 महिन्याचा घेतला होता ह्याला. हा. आता ह्याचं आज ह्याला फेरा काढलं. हा हा. कसं आहे? हो, एकच नंबर पळा. हा हा हा. नाव ह्याचं नाव काय ठेव? टायगर. होय होय. टायगर टायगर, ठेवून टाका आज टायगर. आपल्या व्हिडिओच्या निमित्तानं. टायगर. हा. सगळ्यांना टायगर कळू द्या, टायगर नाव ठेवलं आपल्या. टायगर. तो परत शा बैलाचा काय विषय आहे दादा? इथंच या इथं. ते आता का नाही ह्यो आपला होता का नाही रावण पाहिला. बर. रावण दिला. रावण दिसत नाही आता. दावणीला विचारणार होतो दादा काय विषय झाला रावणचा? रावण दिला आता देऊन टाकला. वय बी झालं होतं त्याचं. बर. तो देऊन टाकला बैल बेळगावला. हा हा हा. परत मग ह्यो खरेदी केला. ह्यो चौसा आहे. बर. दोन्ही खांदानं फुल चालतो बाहेरनं. हा हा हा. हो. कितीची खरेदी आहे? खरेदी काय 51,000 खरेदी गावातच आहे आपला. बर बर बर. जोडेदाराचा घेतलाय. बर. लय खराब होता बा. आता ताकद आल्यामुळे आता तो बी गारगोर करायला हा लागला. हा. स्वभावाला कसा आहे दादा? चौसा 1 नंबर स्वभावाला याला. आहे ना? पळा बिळा 1 नंबर. सगळ्या बाजूने 1 नंबर. हा हा. असा रागीट आहे का कसं काय? रागीट मध्यम आहे बोला. लय भारी बी नाही आणि लय हलका बी नाही. हा हा. मध्यम आहे. बर. दादा आता आपण सगळी दावण बघितली इकडं तिकडं, पण कुठं रोमन दिसत नाही. काय सांगचाल म्हणजे काय विषय? रोमन आता काय केलंय, हा. रोमन तिकडे मरड्याला घालावलाय पाहुण्याकडे. बर बर. 2-4 महिने घालवायचा. परत आपल्या आणायचं हे व्हायचं. काय विषय आहे दादा म्हणजे तिकडे कसं काय म्हणजे? घालावलं म्हणजे का आता मला भेकडे 4-5 झाली. हा हा. पाहुणे बी नादी आहे ते म्हणले न्या. तर म्हणलं न्या पळवा. म्हणलं मला पाहिजे तेव्हा आणीन म्हणलं. बरं म्हणले आणू.
आता सगळं नियोजन त्यांच्याकडेच आहे का मग? हो ते सगळं पैरं बिरं सगळं तेच, खाणं पिणं तेच करते सगळं. बर. हो. दादा काल औंधच्या मैदानामध्ये रोमन पळाला, काय सांगता जरा? त्या ह्याच्या ओंडला. ओंडला हा. पळा चांगला, गट कडनं काढला, सेमी कडनं काढली, फायनलला मध्ये आलं, फायनल काय सुटलं नाही. तर हे काय गाडीवानाची चुकी, ह्यानं मोर घेत त्यानं मोर घेत, त्यानं मोर घेत त्यानं माग घे, आणि त्या अर्ध्या पाऊण तासात पडला अंधार की त्या कमिटीने कॅन्सलच करून टाकलं. गाडीवान तरी शान आहे त्या काही, तू मोर का बर फकी टाकली, फकीवून जर गाडी सोडली असते तर काय बिघडत होतं? बरोबर आहे. कोण एक नंबर करतोय, कोण 2, कोण 3 करतोय, कळलं असतं का नाही सगळ्याला महाराष्ट्राला? बरोबर आहे होय. पण ह्यानं म्हणणारा ना, ह्यानं मोर त्यानं मोर. हो अकबर सुटले, कोण कोणाला कमी नाही, कोण कुठेही एक नंबर करा तो करणार. बरोबर आहे होय. आता एका दोघाच्या चुकीमुळे सगळी 3 पैशाची फपालली का नाही? मग काय हा नव दोघांनी कालवा काय करा, ह्यानं मोर घे त्यानं मोर घे, माझे पुढे जाते का तुझे पुढे जाते हा त्यानं माग जरा चळवळ झाली का? काय म्हणजे केला का नाही खेळ, त्याने सगळ्यांचाच खेळ केला का नाही? बरोबर आहे. दादा कसं नियोजन झालं कालचं, म्हणजे काय झालं की मैदान चांगलं झालं, हे झालं, फायनल व्हायला पाहिजे होती, फायनल झाला असतं का नाही? म्हणजे बाबा कोण 1 नंबर करतोय, कोण 2 करतोय, कोण 3 करतोय, सगळ्याला कळलं असतं का नाही? बरोबर आहे. बरोबर. मी म्हणायचं आमची गाडी 1 करेल, त्यानं म्हणायची ते 1 करेल, यानं सगळीच म्हणणारी 1-1 करेल, पण खरं अक्षरच्या बैल पळून कोणाचा 1 होतोय ते कळेल का नाही? दादा पायरा कसा जुळून आला कालचा? पायरा त्याने मर्डेकरांनीच केला होता. काय कुठलं गाव म्हणलं? गोपरचा राणा, तो पायरा केला मर्डेकरांनी. कसा होता बैल दादा? बैल 1 नंबर होता, गाडी बी 1 नंबर. आता आम्ही 4-5 फायनल घेतल्या. बर बर. 4-5 फायनल एवढा बैल आमचा म्हणजे बैलावर चांगला लागला होता. आता गोपरचा राणा जोडीला जोड लागली होती, कडनं आला तरी काळजी नाही, आतनं आला तरी काळजी, कुणाचीच काळजी नाही. बर. खट्ट जोडी, दोन्ही बैल खट होते. बर बर बर. फायनल व्हायला पाहिजे होते, गाड्या सुटायला पाहिजे होत्या. कोण 1 करतोय, कोण 2, काय 3, आम्ही म्हणतो आम्ही 1, 2, 5, कोणी बी काय करेल, आहे का नाही? बरोबर आहे. खेळ आहे ह्यो. दादा आता तुमच्या ह्या दावणीला रोमनची कुठेतरी कमी तुम्हाला जाणवते का? मस्त आता तुमच्या पाहुण्यातच दिलाय, पाहुणीच बघते नियोजन, पण अजून पण तुम्हाला काय वाटतं त्या दावणीला? आता काय वाटतं म्हणजे आता ह्यातल्या वस्तू तयार करणारच की, मग रोमन तेच वस्तू पाळणार, ह्यो बैल टिकणार आहे का त्यांना? नाही नाही. ह्या बैला कोण शिक्षण करणार, आणि मोहर पाडव्याच्या टायमाला मग एक त्याच्याबरोबर उतरवायची आदतला. आता उगच भरणा एवढा 5 केले भरण्यासाठी, भरणा केलाय दादा तुम्ही? भरणा केला म्हणजे तशी आता बैल मोरल्या वर्षी आदतला गाडी, ओपनला गाडी, कुठं बी एक गाडी खेळायला पाहिजे आपली. आता आपण किस्ता गेलं चालला कुस्त्या करायला, कशा कुस्त्या व्हायच्या आपल्या? आधीच कुस्ता तयारी नको आपली कुस्ती करायची. आता ही 5 आहे, ती 5तली 2-3 तरी चांगली गेली फेल. विशेष दादा म्हणजे असं आहे की तुमच्या दावणीला आलेलं कुठलंच वासरू म्हणजे असं फेल जात नाही. फेल आपल्या ह्यो बैल आता तुम्ही बघायला पाहिजे होता, आणला का हे ढकलून दिला तर पडला असता. आता तो मालकच बघायला आला की म्हणतोय तुम्ही काय चारता आणि कसं करता, कसं करतोय म्हणजे आपली पद्धती आपणच सांभाळायची, कशी लाईन लावायची, खाणं पिणं कसं, काही वेगळं काय चालताय? काय नाही ना, उडदा डाळ आपलं पेंड भुसा हीच करडी पेंड. माझी करडी पेंडीवर लय जोर असतो, बाकी मी सगळं व्यायाम कमी चालतो. दादा तुम्ही त्या खोंडाचा फेरा टाकलाय, कसा आहे होती स्वभावाला, कसा आहे लय? आजच पहिला फेरा आहे, अजून मूर्खीव खोंडा आहे, त्याला सण टोचली नाही, काही नाही. बघा मग आता वर्ष झालंय त्याला म्हणायचं, आता वर्ष झालंय, या महिन्यात वर्ष. आता अजून 1 फेरा टाकणार आम्ही, मग बघायचं कसं काय होतं. लय कवळ्या पाण्यात बी लय पळून उपयोग होत नाही ना, मग परत एकबार कुचावली की पळ नाही. बरोबर बरोबर. आता उद्या बघा ह्याला हे पत्र्यात बांधले ते का 2, त्या दोन्हीला फेरा काढणार उद्या. बर. त्या पत्र्यातली दोन्हीला ती आणली ती चिडचणवरनं, त्यांना फेरा काढणार बघा उद्या. बर. म्हणजे रोज बाबा हे थोडं प्रॅक्टिस चालू आहे. परवा 2 दिवस झाले की ते आज जोडी काढली त्याला द्यायचं, रोज जोडी आणायची फेर देऊन 2 महिन्यात तैट.
हा. अशी काय. दादा आता रोमन तिकडे गेलाय आणि इथं बऱ्यापैकी तुमच्या शेडवर ह्याच्यावर गोट्यावर येत असलेली रोमन विषयी करायला. असते ती जोडेदार येते ती पाहुणे रावळे येते ती सगळे येते ती बरं. आपण काय ते इकलाय बैल का काय करार केला का काय केला नाही. पाहुण्याकडे घालावलाय आपण. बरोबर, काय तसं बरोबर. म्हणजे बांधील कोणाचं आता उद्या म्हणला आणणार लगे. कमतरता तुम्हाला जरी भासवतच असेल तरी थोडस ही वाटत असेल की दादा. हो हा. नाही होत तसं काय वाटत कसं होतं आपण म्हणजे आता एकला दिला करार केला तर आहे. आपण आपल्या पाहुण्याकडे घालवलाय पाहुण्याकडे म्हणलं तसं काय भ्यायचं कारण नाही. बरोबर. हे आपले आता एक दोन पिल्ल ह्यातली शिकली की परत त्याच्यावर आपण टाकणारच की आदतला आहे का नाही. मग ह्याच्यावर एक आदत पळत त्याच्यावर 2 गाड्या पळतेल्या आपल्या आदत मध्ये वर्षभर किती एक हे वर्ष हे चारे बी दात पाडीत नाही ते पुरं वर्ष. पुरं वर्षात आपल्याला 4 खोंड खेळायला होती की आदत मध्ये. बरोबर. आणि 2 बैल मोठी आपली 4 खोंड काय त्याला खेळायला. या अड्ड्यावर एक उतरायची जोडी त्या अड्ड्यावर असं करायचं. आणि एका टायमाला मी 2 खरेदी करतो तेव्हा ती जुळतं या. एक खरेदी करून काय उपयोग होत नाही. हे कदम झालं ते तर हाताला या पाहिजे. दादा तुम्ही एक घेतलं होतं तुम्ही म्हणला की जाग्यावरती विकलं ते काय विषय होता. लई इतर होतं ते आप्पा पहिल्याने घेतलं पण ते आता या 10-5 गाड्यात आवरल कधी आवरणार नाही म्हणजे पाडून जाईल. पाडून लागलं हाता पायाला ह्याला इजरी एवढी इजरी घाटात चालते ती पुण्याला. आपल्याकडे तसली इजरी चालत नाही. बरोबर काय त्याला करा एवढंच. लयच स्वभाव असा हे होता काय. नाही चपलेलं ते थांबते ते कधी माणसं पाया म्हणजे एखाद्याला पायाला लागलं हाताला लागलं बोलून येईल का. बरोबर. दादा आता लय लांब एक रोमनला भेट देण्यासाठी आपले फॅन आलेत म्हणजे रोमनचे फॅन आलेत. जर आपण बोलूया त्यांच्या सगळं. नमस्कार. कुठं आलाय. आम्ही मग सोडवरून आलोय. बर कसं काय म्हणजे काय विषय. काय आम्ही रोमनला बघाय दादांना भेटायला आलतो. भरपूर दिवस आम्ही मैदान बघतो ऑनलाईनच बघत असतो. आम्हाला आवडतो बैल. दादांचा स्वभाव चांगला आहे. साधा शेतकरी माणूस त्याच्यामुळे आम्ही त्याला बघायला आज आलो. किती दिवस झालं म्हणजे रोमनला भेटायची तुमची होती. भरपूर महत्वाचा विषय म्हणजे आज पण रोमन गोट्यावर नाही काय वाटतंय तुम्हाला आता पण. ज्या बैलाला बघायला आलो ती नाही ठीक आहे पण दादांची भेट झाली ते बरं वाटलं आम्हाला. काय सांगताल दादा बद्दल. दादा एकदम साधा माणूस म्हणजे गरीब शेतकरी आणि गरीब एकदम बरं वाटलं त्यांना भेटून. भरपूर दिवस जेव्हापासून आम्ही बैलगाडी क्षेत्रात बाबा बघतो किंवा बैलगाडी क्षेत्र बैल शर्यती बघतो तेव्हापासून इच्छा होती भेटायचं किंवा बैलाला बघायचं. ते आज पूर्ण झालं. माझं नाव पप्पू साळुंके. आपण रोमनचं फॅनच आहे. नाही रोमनला बघायचं होतं समोर पण दादांची तरी भेट घ्यावी म्हणलं. दादांकडून कसं जुन्या माणसांकडून शिकाय भेटतं ना भरपूर की बाबा असं करा तसं करा. काय गोष्टी आपल्याला अडचणी असल्या तर विचारतो ना आपण दादांना. दादा काय केलं पाहिजे. नवीन वासर आहे ते आपल्याकडे घरचे आपण घरच तयार केले त्यासाठी काय करावं. दादांची पहिल्याच वेळ भेट आहे. पण रोमनचा आपण रुस्तम हिंद केसरीला आपण बैल बघितला होता पहिल्यांदा. तेव्हा आपण त्याचा खरं पळ बघितला. त्याच्या आधी माहित पण नव्हता आपल्याला रोमन. तिथून आपण फॅन झालो त्या बैलाचा. तिथून भेटायची लय इच्छा होती पण आज काय योगच नाही. नंतर काय दादांची तर भेट झालीच. खरसुंडीचे महाराष्ट्रात गाजलेला बैलाचा बाजार 1 नंबरचा बाजार म्हणजे देवस्थान पुशेगावचे कसे ट्रस्ट आहे असे ते ट्रस्टच आहे देवस्थान. बर तिथं बैलाचा बाजार 1 नंबर महाराष्ट्राला. परत ते आमचा जोडीदार नितीन भोसले सुरत भैया खरसुंडी हे आमचं जोडीदार असल्यामुळे त्यांनी ते म्हणले एवढा वर्ष बाजार चालला हे आपल्या बैलगाड्या नाहीत काय नाही. मग त्यांनी अड्डा घेतला. अड्डा ठेवला त्याने सुरत भैया खरसुंडीला आहे तो आपलं म्हणजे खास म्हणजे दोस्तच आहे ते. सोन्या चांदीची दुकानं दोघांची बी आहे ती. एकाचा बंगालला आहे एकाचा चेन्नईला आहे. ती म्हणली दादा म्हणली ह्या वर्षी आम्ही अड्डा घेणार आपली बैल आदल्या दिवशी मुक्कामला आणा. म्हणलं येतो. मग पोरांना म्हणलं पोरांना असं आहे जाऊ आपलं आधी 2 दिवस बैल घेऊन येत ना बैल पळवून येताना खोंड येऊ घेऊन 2. मग आमचं ठरलं मग आम्ही पोरं गेलो घेऊन येत ना बैल उतरवली 2 दिवस मुक्काम. मग तिथनं कराडाचं बैल बोलावलं आम्ही. 1 नंबर फायनलला त्याला चॅन गाडी घेतली. मग ही 2 खोंड घेतली ना आणला बैल आणून बांधला इथं मी. आणि दुसरी दिवशी एक खोंड दुयाला गेलो हे एक खोंड मॅक उपटून पळाले की पायच मोडला त्याचा. पाय मोडला की मग परत पाहुण्याकडे बैल घालावला.
मग काय करणार म्हणजे बैलाचं बघू का त्या खोंडाचं बघू. दादा मध्यंतरी जरा मैदान तुम्ही कमी केली होते, काय विषय? मैदान म्हणजे कसं कमी झालं होतं आमचं, काय अडचणी आल्या होत्या ना आम्हाला. बैल आणला ते कुठं पुण्याहून आणला, 1-2 फायनली घेतल्या. ते आमची म्हातारी वारली. म्हातारी वारली की बरी 2 महिने बांधून बैल राहिली. आई वारल्यामुळं मी बी काय बैल बाहेर काढले नाही, ते काय नाही, परत खराब झाली म्हणजे व्यायाम नाही, काय नाही, काय व्यायाम नाही. नाही. मग एखादा बाहेर मार खायला लागला की मग आम्ही पळवायचाच बंद केला. म्हणलं आपलं मरू द्या, मग जरा सुराला लागल्यावर बघू म्हणून असं झालं. अडचणीमुळं वत्यात आलो. म्हणजे काय नाही काय अडचणी हो, अडचणी येतात. हो. काय विषय आहे दादा, म्हणजे अडचणी माग काय? अडचण काय आता ही अशीच, म्हणजे बैलाचं कसं होतं, काय टामिना बी काय दिवस चांगलं, काय काय दिवस वाईट येते असं होतं ना. प्रत्येक वेळेस हारजीत ही चालते. हो, हारजीत चालते, त्याचं काय नसते, कुस्ती आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. दादा तुम्ही आता जीत बऱ्यापैकी म्हणजे हे करताय, बरोबर आहे, पण हार पचवण्याची पण माणसात एक ही पाहिजे. मग हार पचावली तर तो खेळ आहे. हा हा हार पचना त्यानं खेळू बी नाही, बरोबर आणि आहे. काय बी करू नाही. हार बाबा आता तुम्ही आमची गाडी आता पाडली, बघू आम्ही म्हणणार तुला महिन्यात धावतो म्हणणार आम्ही, तू मोरल्या अड्ड्यावर घाव, काय आहे सलामी बघू आपली म्हणायचं, आहे का नाही.